गुन्हे मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरणार, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला असून तो पाळलाच पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय. जालना येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच आतापर्यंत आंदोलन करून 850पेक्षा जास्त गुन्हे मागे घ्यायला लावलेले आहेत असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ते मनापासून बदलले तरीही मी बदलणार नाही असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. राहिलेल्या गुन्ह्यांबाबत विभागीय समितीचा अहवाल सरकारकडे जाणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. आरक्षण मिळवणारच आणि उर्वरित गुन्हे मागे घ्यायला लावणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मराठा आरक्षण उपसमितीवरही त्यांनी टीका करत समाजाला अवमानकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप केलाय. उपसमिती बरखास्त करण्याची मागणी करत मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देणं ही समितीची जबाबदारी आहे असंही ते म्हणालेत. याशिवाय कुणबी आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सरकारनं त्याच वेळेस सांगितलेलं आहे की सरसकट या राज्यातले महाराष्ट्रभरातले सगळे गुन्हे मागं घेण्यात येतील, म्हणून त्यावेळेस आपण उपोषणसुद्धा मागं घेतलं होतं. सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार नक्की मागं घेईल आणि नाही घेतलं तर मी आहे ना, मी सगळे गुन्हे मागं होईपर्यंत मी शांत बसणारच नाही आहे. गुन्हे तर सरसकटच सरकारला मागे घ्यावा लागणार आहे, पण तसा शब्दसुद्धा सरकारनं दिलेला आहे आणि त्यांनी जर घेतलेच नाही तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करून महाराष्ट्रातले सगळे गुन्हे सरसकट मागं घेतल्याशिवाय शांत बसणारच नाही आहे. परंतु यातलं एक विषयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे की गृहमंत्रालयानं देवेंद्र फडणवीस साहेबांनं आणि त्या काळात शिंदे साहेबांनं दोघांनी पण मला वाटतं जवळपास 1000-1500 गुन्हे होते, त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हे गुन्हे मागं घेतलेले. एक जर गोष्ट लक्षात घेतली तर सरकार एक गुन्हासुद्धा साधा मागं घेत नाही, परंतु मी त्यांच्यावरती सातत्यानं आंदोलन करून मराठा समाजावरचे अर्ध्यापेक्षाही जास्त गुन्हे मागं घ्यायला लावले. जवळपास 800-850पेक्षा जास्त गुन्हे वापस घ्यायला लावलेत. राहिलेलेसुद्धा मी सगळे गुन्हे माघारी घ्यायला लावणार आहे. आणि त्यातलं एक असं आहे की काही गुन्हे जवळपास 60-62 गुन्हे जे येतं ते सुद्धा न्यायालयात प्रलंबित येतं आणि ते पण न्यायालयातून सरकारनंच ती मागणी केली की हे गुन्हे मागं घेण्यात यावेत. ते सुद्धा 100% मागं होणारच आहेत. म्हणजे 80-81 गुन्हे राहिले त्याच्याबद्दलचा विषय विभागीय जी समिती आहे त्यांची, त्या विभागीय समितीनं अहवाल द्यायचा आहे. त्यामुळं विभागीय समितीनं अहवाल दिला की ते पण गुन्हे मागं होणारच आहेत. जरी बातम्या काय अशा जरी आलेल्या असल्या तरीही काय कुणी काय म्हणायचं त्याला, कुणी काय नाराज व्हायची काय गरज नाही, टेन्शन घ्यायची काय गरज नाही. कुणी आपण सरसकट गुन्हे मागं घेणार आहेत हे अंतिम सत्य, आणि मी शांत बसणार पण नाही आहे. सरकारने जरी त्यांच्या शब्दापासून बदलले, देवेंद्र फडणवीस साहेब जरी त्या शब्दापासून बदलले, तर मी त्यांना एकालाही बदलू देणार नाही. या राज्यातले सगळे गुन्हे मागं होणार, त्यामुळं कुणीही काही लोड घ्यायची गरज नाही. मी बघतो हे कसं काय मागं घेत नाहीत, ते मी आहे ना खंबीर, हे कशा मागं घेत नाहीत तर ते बघतोच मी. परंतु जे राहिलेत गुन्हे हेही समाजानं समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्या गुन्ह्याबाबत विभागीय समितीचा अहवाल सरकारकडे जाणं गरजेचं आहे. तो आणखीन गेलेला नाही मागं घेण्याच्या बाबत. विभागीय समितीने हे गुन्हे मागे घेण्यात यावे असं एकदा सांगितलं की सरकार ते पण मागं घेणार आहे. त्यामुळे गुन्हे कुठलेही राहणार नाहीत आणि सरकारनं पण सांगितलेलं की आम्ही सरसकट गुन्हे मागं घेऊ. आणि याच्यात हे काम करत असताना ही झाली एक बाजू. मी तर सरकारवरती सातत्यानं आंदोलन करून गुन्हे मागं घ्यायला लावणारे, आरक्षण पण सगळं घेणारे, मी काही ठेवणार नाही. परंतु हे होत असताना दुसरी पण एक गोष्ट खूप महत्त्वाची, जी समिती उपसमिती मराठ्यांसाठी स्थापन झालेली, जी गठीत झालेली, त्या उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या अध्यक्षानं, त्या अध्यक्षानं कोण आहेत यांनीसुद्धा मराठा समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. थातूरमातूर नुसत्या उपसमितीच्या बैठका घ्यायच्या आणि लोकांना फक्त ढिगाऊपणा करायचा, ही जी चाललेली मराठा समाजाबद्दलची अवमानास्पद वागणूक त्या उपसमितीच्या अध्यक्षाकडून चाललेली ना, ही जरा थांबली पाहिजे. त्यांना एवढी समज पाहिजे की आपण ज्या उपसमितीच्या अध्यक्ष आहेत, आपली जबाबदारी आहे की मराठा समाजाला न्याय मिळवून देणे. मग तो आरक्षणातला असो, तो गुन्ह्यातला असो, तो सारथीतला असो किंवा तो महामंडळातला असो, याच्यासाठी समिती गठीत केलेली. समिती आणि समितीचा अध्यक्ष याच्यासाठी गठीत केलेलं नाही आहे की ज्या लोकांना याची आवश्यकताच नाही आहे अशा लोकांना विशेष निमंत्रण देऊन बोलवायचं आणि त्याच्याशी गप्पा मस्ती मारायच्या. विनाकारण काम न करणाऱ्या लोकांशी
वेळ द्यायचा, विनाकारणच काहीतरी एकमेकाच्या लोक अंगावरती घालायचे, याच्यासाठी उपसमितीचा अध्यक्ष नसतो. उपसमितीचा अध्यक्ष याच्यासाठी असतो की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या न्याय देणे. EWच्या विद्यार्थ्याचं काय झालं, त्यांना का न्याय मिळत नाही, हे उपसमितीच्या अध्यक्षाचं काम असतं. मराठ्यांच्या अंगावरती घालणं याच्यासाठी उपसमिती केलेली नाही. तुमचा माज जिरवायसाठी नाही आहे ती. तुमची मस्ती डोक्यातली मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात झुंजायला लावायची, याच्यासाठी उपसमिती नसते. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी जालना.